जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. सोलापुरातील नई जिंदगी परिसरातील शांतीनगर येथे झालेल्या उमर बिराजदार हत्या प्रकरणाचा 24 तासात छडा, 3 आरोपी अटकेत. सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात 22 वर्षीय उमर मौलाली बिराजदार याच्या झालेल्या हत्या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात छडा लावण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे 70,000 रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. 6 ऑगस्ट रोजी नई जिंदगी येथील पाण्याच्या टाकीजवळ उमर मौलाली बिराजदार या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर, गालावर आणि हातावर वार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 734/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. दरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अक्कलकोट रोडवरील BSNL टॉवरजवळ 3 संशयित थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मंसूर अली मोहम्मद नदाफ, आहद इक्बाल सय्यद आणि अविनाश दशरथ चव्हाण या तिघांना ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान मंसूर अली नदाफ याने दिलेल्या माहितीनुसार उमर बिराजदार आणि हे तिघे नई जिंदगी येथील पाण्याच्या टाकीजवळ बसले होते. या प्रसंगी पूर्वी झालेल्या वादातून त्यांच्यात भांडण झाले. पोलिसांच्या माहितीनुसार आहद सय्यद आणि अविनाश चव्हाण यांनी उमर याला पकडले, तर मंसूर अली नदाफ याने धारदार शस्त्राने उमर याच्या डोक्यावर वार केले. त्यानंतर गालावर आणि हातावरही वार करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या तिघांनी मिळून उमर बिराजदार याचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रेस नोटमध्ये नमूद केले आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात हिरो स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली असून 3 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संगीता पाटील करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण देवकर, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक BS बिराजदार आणि पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या पथकाने केली. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वीच उमर बिराजदार याचा साखरपुडा झाला होता आणि आगामी 2 ते 3 महिन्यात त्याचा विवाह होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली होती. मात्र लग्नाच्या काही दिवस आधीच त्याची हत्या झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हत्येमागील पूर्वीचा वाद नेमका काय होता? हत्या करण्यामागे आणखी काही कारण होते का? आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास आता एमआयडीसी पोलीस करीत आहेत. अवघ्या 24 तासात 3 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणाचा संपूर्ण तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया पुढे काय वळण घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330.